आपल्यासोबत आणखी काही अभियोग्यताधारक आहेत। खरं तर आपण 2017च्या अभियोग्यताधारकाच्या लढ्यासाठी सुद्धा आंदोलन केलं होतं। आताही आंदोलनाची वेळ येते, तर हे का घडते आणि कशामुळे घडते? आंदोलनाची नेमकं वेळ येणं काळाची गरज नाहीये, पण मुळामध्ये शिक्षक भरतीच्या जाहिराती अगोदर येत नाहीत आणि परीक्षा अगोदर होते, नंतर जाहिराती येतात। त्यामुळे वारंवार जो काही आंदोलनाचं पवित्र आहे ते घ्यावं लागते। आणि सध्याच्या स्थितीला असं वाटतं की आयुक्त साहेबांशी गेल्या 8 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। सगळे त्या ठिकाणी आपलं शिष्टमंडळ जाते, अभियोग्यताधारक जातात, भेटतात, भेटीगाठी होतात, बोलतात। त्यावरून एक लक्षात येतं की पुढील 8 दिवसामध्ये शिक्षक भरतीच्या जाहिराती बी येतील आणि पसंतीक्रम पण सुरुवात होईल आणि आचारसंहितेच्या अगोदर ज्या काही जाहिराती आहेत त्या संदर्भामध्ये शिक्षक भरती कशी कंप्लीट होईल या दृष्टिकोनातून प्रशासनाची पावलं उचलली जात आहेत। एकूणच मी पाहिलं की इंग्रजी माध्यमाला जास्त जागा आल्या या भूमिकेतून सर्व अभियोग्यताधारक जे आहेत ते गेल्या 8 दिवसापासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत होते। आज आयुक्तांची भेट झाली आणि खऱ्या अर्थानं त्यांना आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे, प्रत्येक मीडियमला न्याय दिला जाईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्याने या ठिकाणी बीएड असोसिएशन संघटनेच्या वतीने हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे। यानंतर ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जावेद तांबोळी, महासत्ता, पुणे।